नमस्कार. मी मिस्टर रत्नाकर. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नाही बनवला, तर आता एक विशेष प्रकारचा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुमच्याही फायद्याचा असू शकते. आणि जे विशेष म्हणजे टेरेसवरती ज्यांचं गार्डन आहे किंवा परसबाग आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बिगर केमिकलचं जे आपल्याला खत पाहिजे, तर ते खतामध्ये काय काय यूज करू शकतो आपण, त्या खत कशाचं बनवू शकतो, ही थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आजचा गुरुवार आहे, आम्हाला आज उपवास होता आणि आज आम्ही उपवासाची केळी आणली आणि ते आता केळी खाऊन हे जे टकर आहेत, आम्ही टकर म्हणतो, तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. कोणी साली म्हणते याला. या केळाच्या साली आहेत, हे डस्टबिनमध्ये फेकून न देता आपण याच्यातले जे मिनरल्स आहेत, विटॅमिन आहेत, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि भरपूर असं खनिज तत्व आपल्या पिकासाठी खूपच उपयोगाचे आहेत. तर हे आपण करण्याची विधी सांगतो मी तुम्हाला काय करायचं. हे जे आहेत, तर हे बाई असे काप करायचे, असे छोटे छोटे काप करायचे आणि हे काप करून हे असे याच्यात हे करायचे आणि नंतर जे आता हे केलं हे बा, आणि हे या बॉटलमध्ये असं आपण टाकायचं. स्प्राईटची बॉटल आहे मोठी, 2.25 लिटरची. तर त्या 2.25 लिटरच्या बॉटलमध्ये हे टाकलं की नंतर हे 2-4 दिवस किंवा 8 दिवस तसं राहू द्यायचं. तसं राहिल्यामुळं या केळामधले ज्या सालीचे जे याच्यात विटॅमिन असतात, मिनरल्स असतात, कॅल्शियम असतात, हे सर्व त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी झाडासाठी, वनस्पतीसाठी आणि कोणीही वनस्पतीसाठी, कारण सगळ्या झाडाला कॅल्शियमची गरज असते, प्रोटीनची गरज असते, विटॅमिनची गरज असते, नत्र, स्फुरद, पाला, शेणपिकीची गरज असते आणि ती जी गरज आहे तर या पाण्यापासून वनस्पती शोषून घेते आणि फळं आणि फुलं एकदम चमकदार आणि फळं एकदम चविष्ट असे लागतात. आणि आपण उपक्रम चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं केमिकल घ्यायचं नाही. तर चला आपण वर जाऊन तुम्हाला मी आपल्या टमाट्याच्या झाडाला आता फुलं आलेले आहेत, आता काही फळंही लागलेली आहेत, भाजी पण आलेली आहे, पालकची भाजी, मेथीची भाजी, शेपूची भाजी तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकलो नाही, व्हिडिओ बनवू शकलो नाही, कारण बाकीचे बी कामं असतात. तर आज थोडं रिकाम पण होतं, उपवास होता, त्याच्यामुळे म्हणलं चला आता एक थोडंसं दाखवा तुम्हाला. तर चला वर आपण दाखवू. आणखी संत्र्याचं पण बनवलेलं आहे आणि हे पण बनवलेलं आहे आणि दह्याचं पण बनवायचं आहे. आज दह्यामध्ये कॉपरचा तार टाकून ते पण बनवायचं आहे, दाखवतो मी तुम्हाला. चला तर वर. आता आलो वर आणि वरची बायोझाईम मी तुम्हाला दाखवतो म्हटलं होतं, तर आता वरची बायोझाईम दाखवतो. पहा, ही बायोझाईम आहे, त्याच्यामध्ये संत्र्याची जे खाऊन टाकलेल्या साली आहेत त्या सालीमध्ये हे बायोझाईम बनवलं आणि याच्यामध्ये गॅस पण नाही. पहा, तुम्हाला दिसत असेल तर आवाज येतो का, पहा थोडक्यात आला आवाज. हां, याच्यामध्ये असं हे 8 दिवसातून 15 दिवसातून बनते, पण आपल्याला रोज झाकून ओपन करावं लागते कारण याच्यामध्ये गॅस बनत असतो. चला, हे दह्याचं आहे. हे दही हे बाई आम्ही अमरदही आणलं होतं, त्या अमरदह्याचं हे बनवलं. आता हे आज पांढरं दिसते, 8 दिवसानं पुरं हिरवं दिसते हे, कारण याच्या अंदरमध्ये कॉपरची तार टाकलेली आहे. अंदर जी दिसते आज फिरताना ते, त्या कॉपरच्या तारामुळे मग त्या दह्यात कॉपर मिसळते. हे स्पेशल कॉपरचं आहे आणि हे आपण सकाळी पाहिलं तुम्ही, हे केळाचं. ओके, आता आता पहा आमची बाग. पहा आमची आता पालकची हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे. पाहते पालक कसा वाढलेला आहे आणि कसा आता ते कापून राहील. पहा, आहे ते पालकचे पानं. एवढ्यामध्ये आमच्या 2 भाज्या होतात. एवढी पालक आहे आणि इकडे गाजर मागं लावलं होतं, तुम्हाला एकदम छोटंसं दाखवलं होतं. हे बाय गाजर केवढं वाढलं. हे गाजराचं रोप झालं, आता तयार झाला बिलकुल गाजर. आता अजून टाईम आहे पण मस्त झालं एक. पहा आता हे
वांग्याचं झाड वरती लावलेलं आहे. ही मिरची, ही पण मिरची, ही गोबी आणि मिरची. ही आमची तुळसमाय. तुळसमाय दाखव. हां, सात्विक पण आहे. हां, हे पहा आता वांगे याला टमाटे आलेले आहेत. पहा हे टमाटे दिसतात का टमाटे? हे बघ, हे दाखव झूम करून. हे टमाटे आलेले आहेत आणि फुलं पहा, हजारोच्या संख्येने फुलं, हजारोच्या संख्येने. मला स्वतःला पण यकीन नव्हतं, म्हणजे विश्वास नव्हता की एवढं मोठं झाडं होतील आणि ते बी असे एवढूशा मातीत. बघू शकता तुम्ही. आणि याचं सिक्रेट फक्त ते मग दाखवलं तुम्हाला ते. हे बाहे पहा टमाटे. हे चवळी, ही चवळी आहे, चवळी. अशक्य ते शक्य करतील स्वामी, तशातली गोष्ट आहे. पहा बघा, चेरी टमाटर कसे घोचीच्या घोची झाले त्याले एकदम खूपच. हे कारलीचा वेल. हे पण चेरी टमाटर आहेत, खूप मोठी. हे आमचं याचं झाड, टमाट्याचं झाड. बा टमाटे आलेले आहेत. हे बा, हे एक, हे गेल्या वर्षीच झाड आहे. हे वांग्या झाड आत्ता लावलेलं आहे. पहा केवढं झालं. हे परत चवळी. भेंडी दाखव, भेंडी. भेंडीले फुलं दाखव. हे फुलं आलेलं आहे. पहा हे फुल. हे भेंड्या, 3 भेंड्या लागल्या एवढ्याशा झाडाला. हे आवरा. सगळ्या बागीचं तुम्हाला दर्शन करायला द्यावं लागेल. हे बघा, आहे आवरा. शेंगा पण येऊन राहिल्या. हे काकडी आहे. काकडीला पण आज ना उद्या आता काही भेंड्या येऊन राहिल्या. चला आता परत बघतो पाहिजे तुम्ही. आणि आपलं एक सिगरेट राहिलं पाहिजे ते मागं हरभरा पेरला जातो. आता हरभरा पहा, हरभऱ्याला फुलं पण आलेली आहेत. आणि आम्ही भाजी तर खाल्याच 4-5 खोडून खाऊन खाऊन कटाळलो. आता खुडणं बंद केलं, भाजी खाणं बंद केली. आता त्याला फुलं आलेले आहे. पहा फुलं आलेली आहेत आता या हरभऱ्यात. पहा आता एवढ्यामध्ये आमचा टाळ पण होतो खाण्यासाठी, नवाळी. चला मग एकदा दाखवा. असं हे आपलं गार्डन छोटंसं असं. बस पहा तर मंडळी, असा छोटासा आणि लहानसा प्रयोग आहे. आणि याला काही पैसे लागत नाहीत, बिलकुल 10 रुपये पण नाही लागले. फक्त आम्ही हे 10-5 रुपयाचं हे याचं बी दिसते गांजराचं एवढं विकत आणलं. बाकी हरभरे घरचे होते, मिरच्या घरच्या होत्या. आणि टमाट्याचं एक टमाटर पिकलेलं मोठं झाडं पाहिलं, ते कापलं, त्याचं रोप तयार केलं आणि ते पण घरचं. वांग्याचं बी पण घरचं. सगळं घरचा कार्यक्रम आहे. याला कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, कोणत्याही प्रकारचं बाजारातून आणलेली पावडर नाही, रसायन नाही, मल्टीव्हिटॅमिन नाही, काही नाही. गाईचं शेणखत आणि माती, बस एवढाच प्रयोग आहे आम्ही केला. आणि असं वाटतं आम्ही आता 50% तरी सक्सेस झालो. अजून भेंड्याची भाजी राहिली खायची, वांग्याची भाजी राहिली खायची आणि टमाट्याची पण भाजी राहिली खायची. म्हणजे पाल्या भाज्या आहेत त्या आम्ही भरपूर खाल्या. चला मंडळी, जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर सबस्क्राईब करा. 100% दुसरा व्हिडिओ याच्यापेक्षा जबरदस्त टाकू. ठीक आहे, धन्यवाद.